अब बस हो गया, चुप रहो ना यार। इलेक्शन म्हणजे हा एका लोकशाहीचा उत्सव असतो. तो शांततेच्या मार्गाने पारदर्शकपणे व्हावा असा सगळ्यांचाच प्रयत्न असतो. मी इलेक्शन कमिशन, पोलीस यंत्रणा या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी खूप तयारी ह्याची केलेली आहे आणि दिवसभरात ते शांततेच्या मार्गाने व्हावं एवढीच विनंती करते आणि प्रत्येक मतदाराला विनंती करते की त्यांनी जरूर मतदान करावं. आता 23 तारखेला कळेल ना. एक मिनिट. 5 प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केलेत. 5. पहिला उत्तर देते. पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही 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 नाही. माझा एक तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही, कोणी चेक करावं. एक. दुसरा, माझा या कुठल्याही संबंधात नाही. आणि काय त्यांचं नाव, त्रिवेदी ना, त्रिवेदींनी अशी मला सांगितलंय की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन यावं. मी काल रात्रीच बाहेर आले आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदीजींना विनंती करते की ते म्हणेल ती जागा, ते म्हणेल ते चॅनल, ते म्हणतील तो कॅमेरा, ते म्हणतील ते शहर, तिथे मी येऊन मन मोकळेपणे ते स्वतः किंवा त्यांच्या पक्षाचा कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला. तर सुप्रिया सुळे यांनी आपल्या आरोपांचं खंडन केलेलं आहे आणि आपण दृश्य पाहतोय मतदान करण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर पोहोचलेला आहे. आपलं